मे महिन्यासाठी हवामान विभागाने अंदाज जाहीर केलाय। महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागामध्ये मे महिन्यामध्ये कमाल तापमान सरासरी इतकं किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, तर मान्सूनपूर्व पाऊस सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे। मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हिंदी महासागरावरती नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर वाढण्याची शक्यता आहे। याच काळामध्ये अंदमान निकोबार बेटांवरती मान्सून दाखल होऊ शकतो। मे महिन्यात जे काही ऊन पावसाचा जो काही खेळ 48 तास अत्यंत महत्त्वाचा जो काही पारा पडलेला आहे, 40 अंशाच्या पार काही ठिकाणी पावसाची अत्यंत शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। तर एकीकडे उष्णतेच्या लाटेने जे काही नागरिक होरपळत जे काही असतानाच जे काही दुसरीकडे हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने राज्याच्या जे काही हवामानात जे काही मोठा द्विष्ट जो काही निर्माण झालेला आहे पाहायला मिळणारच आहे। आताची बातमी मे महिन्यात जे काही ऊन पावसाचा खेळ पुढील 48 अत्यंत महत्त्वाचे तास जे काही आपल्या समोर मोजण्यात येणार आहे। तर बघू शकता मे महिन्याची सुरुवात महाराष्ट्रासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरलेली आहे। राज्याच्या अनेक भागात जे काही सूर्याने आग आणि ओकायला जे काही सुरुवात झालेली आहे, जे काही पुणे आणि मुंबईमध्ये जे काही शहरामध्ये तापमानाचा पारा 40 अंशाच्या पलीकडे गेलेला आहे। एकीकडे उष्णतेच्या लाटेने हीट वेव्ह ही निर्माण झालेली आहे। नागरिक होरपळत असताना जे काही दुसरीकडे हवामानात जे काही विभागाने IMD अवकाळी पावसाचा जो काही अनसेसोशनल जे काही रेन इशारा केलेला आहे, तर राज्यात हवामानात जो काही मोठा द्विष्ट हा पाहायला मिळणार आहे। 48 तास हे संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे सर्वात जास्त ठरणार आहे। महाराष्ट्र विदर्भाला जे काही उष्णतेचा जो काही भीषण तडाखा जो काही नागपुरात 15 बळी झालेले आहे, तर कशामुळे झालेला आहे बघू शकता। हवामान विभागाने अमरावती, वर्धा आणि नागपूर ह्या जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेचा जो काही इशारा आहे, या ठिकाणी जो काही पारा 46 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे। धक्कादायक बाब म्हणजे नागपूरमध्ये उष्माघातामुळे जे काही आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झालेला आहे। मुंबईतही जे काही दमट जे काही हवेमुळे नागरिक हैराण असून आणि पुढील जे काही दिवसात जे काही 4 दिवस मुंबईकरांना उकाड्यापासून जे काही सुटका मिळण्याची शक्यता कमी आहे। बघू शकता आत्ताची बातमी येत आहे, अजून जो काही पाऊस पडण्याची मुंबईमध्ये शक्यता ही वर्तवलेली नाही आहे। त्यामुळे प्रवाशांनी जे काही बघू शकता प्रशासनाने जे काही नागरिकांना जे काही दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलेले आहे। महाराष्ट्र वेदर काय अपडेट आहे, तर वरूनच जे काही सर्वात जास्त जिल्ह्यात जे काही बसरणार जे काही बघू शकता उन्हाच्या जे काही या कडाक्यामुळे, तर विदर्भासाठी एक दिलासादायक जे काही बातमी ही समोर आलेली आहे। उद्या 2 मे पासून जे काही वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीला जे काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे। या पावसामुळे उकाड्यापासून जे काही थोडा दिलासा हा मिळणार आहे। मात्र तत्पूर्वी जे काही उष्णता असह्य ठरणार आहे, तर राज्याच्या जे काही हवामानातील हा ऊन पावसाचा खेळ मे महिन्याचा जे काही पहिला 15 वाड्यात जे काही असा सुरू राहण्याची जे काही शक्यता हवामान तज्ज्ञांनी जे काही व्यक्त केलेली आहे। महाराष्ट्र अपडेट प्रशासनाकडून जे काही काळजी घेण्याचे आव्हान आहे, पुढील 2-3 दिवस जे काही पावसाचे आहेत, तर घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। भरपूर पाणी पिणे, दुपार 12 ते 4 दरम्यान उन्हात जाणे टाळणे आणि सुती जे काही कपड्यांचा जो काही बघू शकता सुती कपड्यांचा वापर करणे यांच्यासारख्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत। तर पश्चिम महाराष्ट्र आणि जो काही पारा पडलेला आहे वाढल्याने जे काही शरीरावर जे काही बघू शकता शेतीवर याचे गंभीर परिणाम हे दिसायला मिळणार आहेत। तर बघू शकता भीती व्यक्त केलेली आहे। तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे। हा बातमी ही तुमच्या समोर ही ब्रेकिंग न्यूज म्हणून तुमच्या समोर आलेली आहे। तर सर्वात जास्त हा पारा पडणारच आहे। आता जी बातमी आपण पाहिलेली आहे, उद्याचे हवामान अवकाळी पाऊस, धो कोसळणार, वादळी वाऱ्यासह जोरदार बसणार पाऊस। सर्वात जास्त पाऊस कडाक्याच्या जे काही उन्हामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला आहे। तर राज्यात वातावरण जे काही सतत बदल होत असून जे काही दिसून येत आहे, कधी उन्हाचा तडाखा तर कधी अवकाळी पाऊस बरसत आहे। आता हवामान विभागाने जे काही राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बसणार असल्याचा जो काही अंदाज वर्तवलेला आहे, सर्वात जास्त पाऊस पडण्याची ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जे काही 2 मे रोजी कोकण, गोवा जिल्ह्यामध्ये अत्यंत जे काही अशांतः जे काही ढगाळ हवामान राहण्याची दाट शक्यता ही निर्माण झालेली आहे। बघू शकता वर्तवण्यात आलेले आहे। मध्य महाराष्ट्र जे काही इराण जे काही सर्वात जास्त मराठवाडा या जिल्ह्यामध्ये जे काही सर्वात जास्त
निर्भ्र जे काही सर्वात जास्त राहण्याची जी काही दाट शक्यता आहे. तर 3 मे पासून जे काही राज्यातील काही भागात मेघगर्जना जे काही विजांचा कडकडाट आणि सोसायट्यांचा वारा वाहण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे. संपूर्ण जे काही सर्वात जास्त बातमी आपल्या समोर आलेली आहे. आत्ता आपण जे काही सर्वांसमोर जे काही हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या जे काही अंदाजानुसार 3 मे पासून ते 5 मे पर्यंत जे काही राज्यातील काही भागात जे काही अवकाळी पाऊस पडणार आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जे काही मेघगर्जनेसह विजांचा जो काही कडकडाट हा निर्माण झालेला आहे. तर बघू शकता आता जे काही मुंबईमध्ये जो काही हवामानाचा अंदाज हा खूप आहे. तर बघू शकता मुंबईमध्ये जे काही उपनगरामध्ये सकाळच्या वेळी आकाश जे काही अशांतः जे काही ढगाळ आणि राहील. दुपार संध्याकाळच्या जे काही सुमारास आकाश मुख्यतः जे काही निरभ्र होईल. कमाल म्हणजे जे काही सर्वात जास्त तापमान अनुक्रमे जे काही 33°C आणि 27°C जे काही राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी जे काही जिल्ह्यात जे काही सर्वात जास्त शहरात 40°पेक्षा जास्त तापमानाची नोंद ही करण्यात आलेली आहे. लोहगाव 30% जे काही बघू शकता. अहिल्यानगर तुमचं ह्याच्यामध्ये देश येत आहे का बघा. तर सोलापूर, जळगाव 42°, धाराशिव 42, गोंदिया, वाशिम हे सर्व 42च आहे. नांदेड 42, छत्रपती संभाजीनगर 42.8, बघू शकता. मालेगाव 43°C, यवतमाळ 43, ब्रह्मपुरी 43, परभणी 43, नागपूर 43, अमरावती 44°, वर्धा 44°, चंद्रपूर 44°. हे पण सर्वात जास्त महत्त्वाचे पुढील हवामानाचा अंदाज हे 2 मे रोजीचा हवामान अंदाज हा कोकण हवामान जे काही कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र हवामानाचा कोरडे राहण्याची शक्यता आहे सर्वात जास्त. मराठवाडा हवामान जे काही कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भ हे पण कोरडे राहणार आहे. बघू शकता 3 मे रोजीचा हवामान अंदाज जे काही 3 मे रोजीचा बघा आत्ता सांगत आहे. कोकण परिसरामध्ये जे काही कोरडे वातावरण राहणार आहे, पाऊस पडणार नाही. मध्य महाराष्ट्र हवामान जे काही कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा हवामानात जे काही कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भ जे काही तुरळक जे काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक जे काही ठिकाणी मेघगर्जनेसह 3 मे रोजी जे काही पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही विदर्भात जे काही सर्वात जास्त सोसायट्यांच्या जे काही सर्वात जास्त तिथं जे काही वर्तवण्यात आलेले आहे. सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. आपल्या समोर आपण बातमी पाहिलेलीच आहे. यंदाचा एप्रिलचा जो काही ठरलेला जो काही पाऊस आहे तो आता बघू शकता. आता जे काही मे महिना चालू झालेला आहे, आजपासून जे काही पुढचे काही दिवस जे काही तापमान जे काही मोठी बदल होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. यंदा एप्रिलची सुरुवात ही जोरदार पावसाने झाली आणि शहर आणि परिसरात 2 एप्रिल रोजी जे काही सर्वात जास्त वादळी पाऊस झाला. तर आता बघू शकता येणारे जे काही दिवस आहे मे पासूनचे जे काही बघू शकता. आत्ताची जी काही ब्रेकिंग न्यूज जे काही पुण्यातील शिवाजीनगर येथे यंदाच्या एप्रिल पुण्यात जे काही 66 मिलीलीटर जे काही सर्वात जास्त पावसाची नोंद ही असून पावसाने 130 वर्षाचा जो काही जुना विक्रम मोडलेला आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग न्यूज आहे. बघू शकता सर्वांच्या जे काही बघू शकता आताची शहरातील जे काही हवामानाच्या दृष्टीने यंदाचा एप्रिल वैशिष्ट्यपूर्ण ठरला. गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत जे काही एप्रिलमध्ये शिवाजीनगर येथील जे काही कमाल तापमानात जे काही घट झाली असून गेल्या 10 वर्षातील जे काही सर्वाधिक 66.2% जे काही बघू शकता मिलीलीटर जे काही मिलीमीटर आणि पाऊस एप्रिलमध्ये जो काही नोंदवलेला आहे. ते काय पुढील काही दिवस कमाल तापमान जे काही फार वाढत असल्याचे जे काही कारण आपल्या समोरच आहे. ते काही नसल्याने जे काही वातावरण जे काही सर्वात जास्त सुसह्य जे काही वाहू शकते. आताची ब्रेकिंग न्यूज जे काही यंदा एप्रिलची जी काही सुरुवात जे काही जोरदार पावसाने झाली तर शहर आणि परिसरात जे काही 2 एप्रिलच्या रोजी जे काही वादळी पाऊस जे काही झाला होता शिवाजीनगर येथे एका दिवसात जे काही 65 मिलीलीटर जे काही बघू शकता पाऊस पडलेला आहे. या पावसाने जे काही एप्रिलमधील जे काही एका दिवसातील सर्वाधिक पावसाचा 130 वर्ष जुना विक्रम मोडीत जे काही काढलेला आहे. तर त्यापूर्वी जे काही शिवाजीनगर येथे 4 एप्रिल 1800 जे काही 93 रोजी 51 जे काही मिलीलीटर पाऊस झालेला आहे. तर गेल्या 10 वर्षातील आकडेवारीचा जो काही आढावा घेतलेला आहे 2023 मध्ये आता जी बातमी आपण बघतोय तर 36 मिलीलीटर बघू शकता सर्वात जास्त जे काही पावसाची नोंद आहे.
ते पाहता यंदा एप्रिलमध्ये जे काय पावसाने जे काय नवा विक्रम नोंदवण्याचे जे काय स्पष्ट झालेले आहे, तर एप्रिलने ही सुरुवात ही पावसाने केलेली आहे. जे काय पाऊस आहे हा सर्वात जास्त पडण्याची जी काही शक्यता ही मे महिन्यामध्ये हे दाखवण्यात येत आहे. पावसाळी सुरुवातीला जे काही सर्वात जास्त शहर आणि परिसरात जे काही टप्प्याटप्प्याने कमाल तापमानात जे काही वाढ गेली, हे जास्तीत जास्त 12 एप्रिलपर्यंत 37 अंश सेल्सिअस तापमान जे काय होते, त्यानंतर सातत्याने 39 ते 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. 27 एप्रिल रोजी यंदाच्या एप्रिलमधील जे काय सर्वाधिक 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. गेल्या 10 वर्षाचा आढावा जो काही घेतलेला असता 1919 मध्ये जे काही 28 एप्रिल रोजी 43 अंश सेल्सिअस तापमान जे काही नोंदवलेले आहे. गेले जे काही दिवस होते वर्षाच्या तुलनेत जे काही यंदा एप्रिलमध्ये जे काही सरासरी सर्वात जास्त वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. तापमान घट झाल्याने जे काही दिसून येत आहे, आत्ताचे तापमान जे काही घंट झालेले आहे आणि भारतीय हवामानशास्त्र जे काही विभागाच्या पुणे आणि वेधशाळेतील जे काही शास्त्रज्ञ सर्वात जास्त जे काही पावसाचे हे सर्वात जास्त पाऊस गेल्या 10 वर्षातील जे काही एप्रिलमध्ये पाऊस सर्वात जास्त पडला होता. आताची बातमी येत आहे जे काय बघू शकता मे महिना, तर आता बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा भंडारा जिल्ह्यात जे काय सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता आता जी बातमी आपण पाहिलेलीच आहे. तर या व्हिडिओला तुम्हाला सर्वात जास्त कमेंट करायचे आहेत, तर तुमच्या इथं पाऊस पडत आहे का नाही, तर मला खाली कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुम्हाला. तर सर्वात जास्त जे काय नागपूर सर्वात जास्त मी नावं घेतलेली आहे त्या देशांनी मला खाली कमेंट करून सर्वात जास्त प्रशंसा द्यावी आणि या व्हिडिओला लाईक पण करावी, कारण की मला समजलं पाहिजे तुम्ही कुठून लाईक करत आहेत. तर धन्यवाद. ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.